सेम कन्सेप्ट इथे करण्यात आलेला आहे। बाहेर देशात तुम्ही पाहिलं असेल। वाव, चायना बघायला भेटणार आहे। हे बघा समोर मित्रांनो आहे। हे बघा मित्रांनो, आपण असं याच्यासाठी बोलतोय कारण आपण आता जपान मध्ये आलेलो आहे। हे बघा बघू शकतात बघा कशा आकारामध्ये केलेलं आहे। म्हणजे एन्जॉय एव्हरी मोमेंट। बघू शकता किती छान असं इथे वॉटरफॉल आहे। तुम्ही तुमच्या लहान पोरांना घेऊन इथे एन्जॉय करण्यासाठी येऊ द्या। आता हे बघा, हा पण मित्रांनो मी आता दाखवलं ना तुम्हाला, हे सगळे इथे फोटोशूट वगैरे काढता आणि इथे पण मित्रांनो पोरगा सुद्धा करतोय। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो मी आलोय आज कल्पतरू पार्क ठाणे सिटी मध्ये। ऍक्च्युली याला सेंट्रल पार्क सुद्धा असं म्हटलं जातं मित्रांनो। आणि हे पार्क मित्रांनो मुंबईतील सर्वात मोठा पार्क पैकी एक आहे आणि याचं आत्ताच उद्घाटन झालेलं आहे। काही आता 1 महिना होत आला असेल। तर मी आज हे एक्सप्लोर करणार आहे। इथे येण्यासाठी मित्रांनो 2 पर्याय आहे, ते तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगेल की तुम्हाला इथे कसं यायचं काय यायचंय। आता मी आतमध्ये जातो आणि आता आतमध्ये जाऊन मी तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवतो की हे पार्क कसं असणार आहे आणि किती मोठं असणार आहे। तर आता आपण आतमध्ये जाऊया। माझे फ्रेंड्स सुद्धा आलेले आहेत। मी आज फ्रेंड्स सोबत सुद्धा एक्सप्लोर करणार आहे आणि डिटेलमध्ये तुम्हाला हे पार्क बघायला भेटणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। मित्रांनो हा आहे पार्कचा एंट्री गेट आणि नाव बघू शकतात कल्पतरू पार्क सिटी। आणि मित्रांनो ह्या इकडनं आता आपल्याला आतमध्ये जायचंय। खूप मोठं हे पार्क आहे मित्रांनो। आता किती मोठं आहे, काय आतमध्ये काय काय बघायला भेटणार आहे, मी आता आतमध्ये जाऊन तुम्हाला सर्व दाखवतो। एंट्री गेट पासून 10 मिनिटं वॉक करत आता आम्ही इकडे येऊन पोहोचलेलो आहे। हे बघा, इथून आता मित्रांनो तिकीट काढून आपल्याला आतमध्ये जायचंय। तिकीट वगैरे काढूया आणि तिकीट काढल्यानंतर मी तुम्हाला सांगतो बाकीची माहिती। मित्रांनो आता आम्ही तिकीट काढून घेतलंय। इथे समोर तिकीट काउंटर आहे आणि 20 रुपये मित्रांनो पर पर्सन आहे इथे। आणि इथे लिहिलेलं सुद्धा आहे मित्रांनो। हे बघा, मंडेला हे पार्क आहे ना ते बंद असणार आहे। आणि इथून मित्रांनो आता आपल्याला आतमध्ये जायचं। आतमध्ये जाऊया आणि बघूया की आता पार्क मध्ये आपल्याला काय काय बघायला भेटणार आहे। आता आपण तिकीट वगैरे काढून घेतलेलं आहे आणि समोर आहे इथे बघा मित्रांनो, इथे ना ग्राफ लावलेला आहे, म्हणजे कुठे काय काय भेटणार आहे बघा इथे सगळं मेन्शन केलेलं आहे। आणि मित्रांनो इथे एक कार सुद्धा आहे। कार म्हणजे गाडी आहे जी सिनियर सिटीजन लोक आहेत त्यांना हे पूर्ण सेंट्रल पार्क फिरवण्यासाठी आहे। हँडिकॅपसाठी का? ओके, सिनियर सिटीजन आणि हँडिकॅप दोघं लोकांना फिरवण्यासाठी ही खास गाडी इथे ठेवलेली आहे। म्हणजे तुम्हाला हे पूर्ण सेंट्रल पार्क फिरवणार। तर मग तुम्ही जर वयस्कर असणार तर तुमच्यासाठी खूप चांगली अशी फॅसिलिटी इथे दिलेली आहे। आता आपण पुढे जाऊया आणि पुढे जाऊन एक्सप्लोर करूया। आता आपण आलोय बघा ट्री हाऊस मध्ये। इथे पोरांना खेळासाठी खूप साऱ्या इथे ऍक्टिव्हिटीज आहे बघा, म्हणजे घसरगुंडी वगैरे। आणि बघू शकतात बांबू पासून बनवलेले आहेत। खूप छान असं केलेलं आहे बघा। आणि इथे बघा कॉलेजचे स्टुडंट्स वगैरे सुद्धा फिरायला एन्जॉय करायला येत आहेत। तेव्हा मोठं असं आहे आणि इथे खाली वाळू टाकली आहे मित्रांनो। हे बघा, म्हणजे पोरांना वगैरे पडले बिडले तर लागणार वगैरे नाही। आणि खूप छान आहे बघा प्लेग्राऊंड। प्लेग्राऊंड नाही पण यांनी ट्री हाऊस नाव दिलेलं आहे याला। ट्री हाऊस याच्यासाठी दिलंय मित्रांनो, एक विशेषता आहे जी बघा यांनी झाडं कापलेली नाही आहेत। झाडाला लागूनच मित्रांनो हे सर्व पार्क बनवलेलं आहे बघा। वडाचं झाड आहे मित्रांनो, हे झाड यांनी कापलेलं नाहीये। आणि बघू शकतात किती मोठं असं हे झाड आहे। झाड न कापताच त्यांनी इकडे प्लेग्राऊंड बनवलेला आहे। आता पुढे जाऊया, बघूया पुढे अजून काय काय। आता आपण आलोय प्ले झोनला आणि इथे आता प्ले झोन मध्ये मित्रांनो मला इथे समोर ना चेस प्लाझा म्हणून दिसतोय। हे बघा, जिथे आपण लाईव्ह इकडे चेस खेळू शकतात। हे बघा इथे खेळतात पण आहे। हे बघा चेस प्लाझा म्हणून इथे चालू आहे बघा। एक नंबर आहे मित्रांनो। लहान पोरं बघा कसे एन्जॉय वगैरे करत आहे। आपण आतापर्यंत छोट्या सोंगट्याबरोबर खेळत आलो, इथे येऊन तुम्हाला डायरेक्ट मोठ्या सोंगट्यांबरोबर खेळता येणार आहे। मराठी में मैं डायरेक्ट राजा को उठा दिया। राजा तेरे बाप ने उठाया था क्या पहले? सैनिक ले आगे। मेरा घोड़ा आएगा अभी। घोड़ा आया देख। तेरा घोड़ा आया? रुक जा, मेरे राजा को उधर लेके भाग इधर। मैं अपने 2 घोड़े का लाता हूं। आजा। मेरा अभी उल्टा आएगा देख। आजा, किसके साथ है? अरे अबे अरे भाई भाऊ तोडफोड करायला लागला पोरगा इथं।
और ये गाइज काले वाले जीत गए ये मित्रांनो. काळे लोक जिंकलेले आहेत. काळ्या लोकांनी व्हाईट वरती विजय मिळवलेला आहे बघा. ट्रॉफी ये जिंकलो. राणी तर भाई राजाकडे असणार ना शेवटी. मित्रांनो आता आपण इकडे गेम झोन मधून आलो. बाहेर आल्यावरती ना इकडे समोर मित्रांनो थीम गार्डन आहे. आता हे थीम गार्डन पण खूप छान प्रकारे त्यांनी केलेलं आहे. आता मी जवळ जाऊन तुम्हाला व्ह्यू दाखवतो थीम गार्डनचा. हे बघा थीम गार्डन नाव लिहिलेलं आहे. आणि इकडे समोर बघा मित्रांनो फ्लॉवर नाही फ्लोरा टेलिस म्हणून आहे. आणि त्याचा आकार बघू शकतात बघा कशा आकारामध्ये केलेला आहे. म्हणजे ऍक्च्युली फोटोसाठी वगैरे चांगली प्लेस आहे. म्हणजे फोटोशूट वगैरे तुम्हाला करायचं असेल तर ते तुम्ही इकडे करू शकतात. पोरी बघा तिकडे व्हिडिओज काढतायत. हे बघा व्हिडिओज काढतायत ते लोक आणि फोटोशूट वगैरे त्यांचं सुरू आहे. हे बघा मित्रांनो आपण इकडनं पुढे जाऊया. पुढे पण अजून काहीतरी आहे इकडे. मी माझा मित्र सांगत होता आपण पुढे जाऊन बघूया आता पुढे अजून काय काय आहे. इकडे मित्रांनो खूप असं थंड वगैरे वाटत आहे की झाडं वगैरे भरपूर आहे त्यामुळे खूप छान आहे. आणि मित्रांनो एकदम थंड वाटत आहे. बाहेर ऊन आहे मित्रांनो पण आम्ही इथे आतमध्ये आहे ना तर खूप थंड असं वाटत आहे आतमध्ये झाडं भरपूर असल्यामुळे. बघू शकता ट्री पण बघा आणि आकार वगैरे बघा कसा दिलेला आहे त्याला. आणि छोटा नाही हे भरपूर मोठं आहे बघा. बघायला खूप छान वाटतंय. आणि इथे पण फोटोशूटच सुरू आहे. हे बघा इथे फोटोशूटच चालू आहे मित्रांनो. ऍक्च्युली जो लेक व्ह्यू आहे ना मित्रांनो तो हा आहे लेक व्ह्यू. आणि बघू शकतात कसलं भारी बनवलेलं आहे. बाहेर देशामध्ये मित्रांनो जसे ब्रिज असतात ना तसा ब्रिज मित्रांनो इथे बनवलेला आहे सेम टू सेम. बाहेर देशामध्ये मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल 2 ब्रिज असतात आणि जेव्हा खालून बोट जाते मित्रांनो तेव्हा ते ब्रिजवर ना दोन्ही ब्रिज असे ओपन होतात. तसा हा इथे मित्रांनो एवढा मोठा ब्रिज इथे बनवण्यात आलेला आहे बघू शकतात. आणि हा मित्रांनो आहे समोर लेक व्ह्यू. हे बघा खूप छान असं वाटतंय. आणि हे बघा फुलपाखरू वगैरे ठेवलेले आहेत. होडी वगैरे सुद्धा ठेवलेली आहे. रात्रीच्या टायमाला जेव्हा तुम्ही इथे याल ना तेव्हा हे लाईटी चालू होतात आणि खूप छान वाटतं. आणि समोर बघू शकता मित्रांनो फाउंटन सुद्धा आहे. खूप छान आहे मित्रांनो हा लेक व्ह्यू. आणि तिथे बघा मित्रांनो ती तुम्हाला गाडी दिसत असेल सिनियर सिटीजनला मित्रांनो ते लोक इकडे राईड करत आहेत. फ्रीमध्ये सिनियर सिटीजन इथे फिरत आहेत. हे बघा भरपूर मोठा आहे मित्रांनो. हे बघा भरपूर मोठा हा ब्रिज आहे आणि एक नंबर आहे. संध्याकाळच्या टायमाला जर तुम्ही इथे याल ना तर तुम्हाला खूप मजा येईल मित्रांनो. त्या ब्रिजवर असा व्ह्यू येतोय ना की असं वाटतंय की मी दुबईला आलो का काय. एवढे भारी फोटो येत आहेत मित्रांनो. म्हणजे एकदम बोलायला नाही असं. मी आता आम्हाला फिरून मित्रांनो 1 तास झालेला आहे पण एवढं भारी वाटतंय ना. गार्डन नवीन गार्डन आहे. खूप असं रंगरंगोटी वगैरे केलेली आहे आणि खूप छान आहे. फिरायला एक नंबर मेंटेन वगैरे ठेवलंय. मला आशा आहे की असंच यांनी मेंटेन पुढे पण ठेवलं तर खूप छान होईल आणि भरपूर लोक इथे व्हिजिट वगैरे करतील. आता माझ्या व्हिडिओ नंतर तुम्हाला सुद्धा ही गोष्ट कळणार आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या फॅमिली बरोबर इकडे या मित्रांनो. आत्ताशी मी तुम्हाला फक्त 20-30% मित्रांनो हे गार्डन दाखवलेलं आहे मित्रांनो. भरपूर मोठं मित्रांनो हा सेंट्रल पार्क आहे. आता आपण पुढे जाऊया आणि पुढे जाऊन पण बघूया की पुढे अजून काय काय आहे. आता आपण बघा खाली आलोय आणि आम्ही तिकडे उभं होतो. तिकडनं एक नंबर व्ह्यू येत होता. आता बघा तिथे फोटोशूट वगैरे चालू आहे. आणि खालून मित्रांनो हा ब्रिज बघा कसं वाटतंय. बाहेर देशामधला सेम टू सेम कन्सेप्ट इथे करण्यात आलेला आहे. बाहेर देशात तुम्ही पाहिलं असेल असे 2 ब्रिज म्हणजे एक ब्रिज असतो आणि जेव्हा बोट वगैरे जाते तेव्हा हे ब्रिज असे ओपन होतात. तशी मित्रांनो इथे कन्सेप्ट करण्यात आलेली. एक नंबर बांधलेला आहे मित्रांनो. एक नंबर व्ह्यू येतोय वरतून. आणि मित्रांनो हे बघा या साईडला पण आहे ना भरपूर मोठा असं पार्क केलेलं आहे. तुम्ही बघितलं असेल किंवा नसेल बघितलं मला माहिती नाही पण तुम्ही पाहिलं असेल तर नवी मुंबईला भरपूर मोठा असं सेंट्रल पार्क आहे. तिकडे सुद्धा अशा सीड्या वगैरे आहे बसण्यासाठी. संध्याकाळच्या टायमाला तुम्ही याल मित्रांनो तर तुम्हाला इथे खूप मजा येईल. हे बघा इथे लिहिलेलं सुद्धा आहे. आणि भरपूर इथे बसण्यासाठी वगैरे आणि ऍक्टिव्हिटीसाठी भरपूर काही आहे. हे बघा एक नंबर पार्क आहे. हे बघा तिकडे लोक बसलेले आहेत. आणि हे बघा इथे फोटोज वगैरे काढण्यासाठी भरपूर मोठी जागा आहे इकडे. हे बघा माझे मित्र तिकडे गेलेत फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी. इथून गार्डनी लगेच ओरडले
म्हणजे इथे फुल सुरक्षा वगैरे दाखवलेली आहे बघा. गार्ड लगेच ओरडतात. ते लोक तिकडे व्हिडिओ करायसाठी गेले होते, पण मी पण आता जाणार आहे. ते गेले तर मी पण जाणार आता तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी. खाली नाही जाऊ शकत पाण्याजवळ, पण तुम्ही इकडे येऊन बघू शकतात. हे बघा एक नंबर आहे. फाउंटन बघा कसलं भारी वाटतंय. हे बघा इथे बसून वगैरे जेव्हा संध्याकाळचा टाइम होईल तेव्हा इथे बसून वगैरे तुम्ही फाउंटनची मजा बघू शकतात. आणि खूप थंड वाटतंय जसं जसं पाण्याजवळ येतो आपण. पुढे पण आहे मित्रांनो, हे बघा तिकडे सुद्धा मला दिसतंय. तिकडे पुढे जाऊन बघूया आता पुढे काय काय आहे. हे बघून आम्हाला खेळायची इच्छा झाली आहे. लहान पोरांसाठीच ठेवलंय, मोठ्या पोरांसाठी काय नसतं, पण आम्ही ऐकत नाही. आम्ही खेळणार म्हणजे खेळणार. तर आता आम्ही खेळतोय. सो गाइस अभी हम लोग खेल रहे हैं यहाँ पे बच्चों का. लहान पोरांना आम्ही लहानपण मित्रांनो कधी मरायला नको. लहानपण हे लहानपण आतमध्ये असून आम्हाला एन्जॉय करता आलं पाहिजे. त्यामुळे आता आम्ही इथे एन्जॉय करून घेणार आहे. उठा चल नीचे बैठ. मयूर भाई फुल एकदम एंजॉय कर रहे हैं गाइस. मित्रांनो मयूर भाई एकदम खूप एन्जॉय एव्हरी मुमेंट. जेव्हा भेटेल मित्रांनो टाइम तेव्हा एन्जॉय करून घ्यायचं. कोणाची वाट बघायची नाही. कधी काय होईल सांगता येत नाही. एन्जॉय करून घ्यायचं. तुम्ही खूप ठिकाणी पाणी कसं प्यायचं वगैरे बघितलं असेल. खूप ठिकाणी नॉर्मल असतात, पण इकडे खूप वेगळंच आहे मित्रांनो पाणी पिण्यासाठी. हे बघा इथे नळ बघू शकता. तेव्हा पाणी कसं प्यायचं इथे बघा. एक नंबर सिस्टीम बनवली. इथे बटन दाबला का असं पाणी पिण्यासाठी सिस्टम बघू शकता इथे कशी बनवलेली. आता आपण पुढे जाऊया आणि पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो मी अजून काय काय. आता आपण ब्रिजच्या त्या साईडला होतो आणि आता आपण ब्रिजच्या या साईडला आलेलो आहे. आणि इकडे बघा मित्रांनो, हे बघा सिनियर सिटीजनसाठी स्पेशल फ्रीमध्ये इकडे फिरतंय. आणि या साईडला मित्रांनो इथे बघा वॉटरफॉल सारखं केलेलं आहे. पाणी बघून मला असं वाटतंय की मी त्याच्यामध्ये उडी मारावी, कारण की ऊन भरपूर आहे. त्यामुळे असं वाटतंय की थंड थंड वाटावं. बघू शकतात किती छान असं इथे वॉटरफॉल आहे. आणि आवाज बघा किती येतोय. खूप छान आहे मित्रांनो इथे. हे बघा इकडे. आणि इकडे बघा लेक व्ह्यू. खूप मेंटेन ठेवलेलं आहे यांनी. हे बघा इकडे भारी वाटतंय. अजून पुढे पण आहे. पुढे जाऊन बघूया अजून काय. वॉटरफॉलच्या बाजूलाच इकडे ना एक असं वॉल बनवलेली आहे दगडापासून. म्हणजे दगडच ठेवलेले आहेत, पण खूप छान आहे. बघा इथे फोटोशूट वगैरे करायसाठी जागा आहे. आणि दगड बघा कसलं भारी वाटत आहे. कलर केलेले आहेत त्याला दगडाला. खूप छान असे वाटत आहे फोटोशूटसाठी. वरती पण फोटोशूटसाठीच प्लेस आहे. आपण वरती जाऊन एक्सप्लोर करूया आता. आता आपण वॉटरफॉल आणि लेक वगैरे सर्व कव्हर करून आलेलो आहे. आता इथे मित्रांनो समोर जे आहे ना ॲडव्हेंचर प्ले म्हणून आहे. आता इथे ॲडव्हेंचर प्लेमध्ये आपण जाऊन बघूया की ॲडव्हेंचर प्लेमध्ये काय काय आहे. हे बघा या साईडला मित्रांनो बघा पोरांसाठी ॲक्टिव्हिटीज आहे. तर आता हा पोरगा बघा. हे बघा झिपलाईन बोलतात याला. हे बघा झिपलाईन करत तो गेला आता तिथे. अजून पुढे पण आहे. पुढे बघूया आपण. इथे पुढे सुद्धा बघा पोरांना खेळण्यासाठी ॲक्टिव्हिटीज आहे, ॲडव्हेंचर्स वगैरे. हे बघा इकडे पोरं लहान पोरं एन्जॉयसुद्धा करत आहेत बघा इथे. तेव्हा पॅरेंट्स बरोबर ते लोक आलेत पालकांबरोबर. हे बघा लहान लहान पोरं एन्जॉय करत आहेत. आणि इथे बघा हे रश्शी वगैरे याच्यावर चढायचं वगैरे आहे ते वालंसुद्धा ॲक्टिव्हिटीज आहे. बघा इथे झोपाय येते. हे बघा पोरं सगळे एन्जॉय करत आहेत. हे बघा इथे लहान पोरं बघा कसे एन्जॉय करत आहेत. लहान पोरांसाठी खेळण्यासाठी एक नंबर आहे. तुम्ही तुमच्या लहान पोरांना घेऊन इथे एन्जॉय करण्यासाठी येऊ शकतात. 20 रुपये वरती आहे मित्रांनो. भरपूर तुम्हाला एन्जॉय करायला इथे भेटणार आहे. इथे बघा लहान बाबू बघा कसं एन्जॉय करतोय. एक नंबर. पिक्चर प्ले करून झाल्यावरती बघा इकडे ना तेव्हा वॉटरफॉल बघा इथे किती भारी आहे. पाणी खालीवर येतं इथे. हे बघा काय भारी आहे. हे इधर चल ना. इधर अंदर चल जाते. रुक रुक मैं भी आता हूँ. हे बघा कसला भारी आहे मित्रांनो. लय भारी आहे एकदम. आता आम्ही आतमध्ये जातो. आतमध्ये जातो आणि एन्जॉय करतो. मित्रांनो इथे बघा पुढे काम चालू आहे. इथे रेस्टॉरंट बनणार आहे. आम्ही विचारलं तेव्हा म्हणजे येणारा 1-1.5 महिन्यामध्ये त्यांनी सांगितलं की काम होऊन जाणार आहे. म्हणजे आतमध्ये तुम्हाला खाण्यापिण्यासाठी सुद्धा इथे सुविधा होऊन जाणार आहे. खाण्यापिण्यासाठी तुम्ही इथे काय आतमध्ये आणू शकत नाही.
प्लॅस्टिकची बॉटलसुद्धा तुम्हाला बाहेर जमा करावी लागते, म्हणजे येणाऱ्या टाईममध्ये तुम्हाला इथे खायला प्यायलासुद्धा आतमध्ये सुविधा होऊन जाणार आहे. आता आपण आलेलो आहे हे बघा मित्रांनो, आपण असं याच्यासाठी बोलतोय कारण आपण आता जपानमध्ये आलेलो आहे मित्रांनो. आणि हे बघा जपानचं तुम्ही बघू शकतात केवढं भारी आहे मित्रांनो, बघू शकतात. तुम्हाला भाषा कळण्यासाठी मित्रांनो हे बघा जापनीज लोक सुद्धा आहे आपल्याकडे इथे भेटलेले. विशी उशी शिशी पिशी ने पुशी. हे बघा जापनीज पोरं सुद्धा इथे दिसत आहेत आपल्याला. हे बघा मित्रांनो, जापनीज लोकांचं तिकडे जे असतं ना स्तंभ वगैरे, ते इथे स्तंभ आहे. आणि हे मित्रांनो समोर जापनीज लोकांचं घर आहे. हे बघा बघू शकतात. हे मित्रांनो जपान आहे आणि समोर मित्रांनो चायना आहे. आता मी चायना जवळ पण जातो आणि तुम्हाला दाखवतो. जपानला जाऊन आल्यावरती ना इथे तुम्हाला मुघल गार्डन भेटणार आहे. आणि मुघल गार्डन बघा इथे बघू शकतात. मुघल गार्डन आता मला माहिती नाही नेमका काय प्रकार आहे मुघल, पण तिकडे मुघलांचे इथे असं असू शकतं, त्यामुळे इकडे केलेलं आहे. आणि इथेच बघा लोक एन्जॉय करतात, फोटोज वगैरे काढतात. आणि इथे बघा जसं मित्रांनो ताजमहलच्या इथे असं ठेवलेलं आहे वॉटरफॉल टाईपमध्ये, तसं इथे सुद्धा ठेवलेलं आहे. हे बघा. आणि इथे बघा असं क्या बोलते रे मंदिर, बीम ऊपर का, ओके वरचा बीम आहे असं मित्र सांगतोय मला. तुम्ही काय मला कमेंट करून सांगा. ते सर्व इथे ठेवलेलं आहे. आणि मी ते मधोमध मित्रांनो हे बघा वॉटरफॉलसारखं ठेवलेलं आहे. रात्री याच्यामध्ये खूप छान वाटेल. मी तुम्हाला सजेस्ट करेल, तुम्हाला जर रात्री येऊ शकतात तर रात्री या फोटोशूट वगैरेसाठी. रात्री याच्यामध्ये लाईटी ठेवलेल्या आहेत, खूप छान वाटणार मित्रांनो. ताजमहलच्या इथे बघा जसं समोर ताजमहल आहे आणि त्याच्यासमोर बघा असे वॉटरफॉलसारखे फाउंटन आहे छोटे छोटे, सेम तसं इथे कन्सेप्ट मला वाटतो आहे. आणि मित्रांनो त्या साईडला पण काहीतरी मला दिसतंय, आपण त्या साईडला जाऊन बघूया आता. हे बघा हा पण मित्रांनो मी आता दाखवलं ना तुम्हाला मुघल गार्डन, तर ते मुघल गार्डनचाच हा गेट आहे. लोक इथे फोटोशूट वगैरे करतात. मी नंतर परत येईल एक दिवस इथे फक्त फोटोशूट करण्यासाठी. आता वेळ होते म्हणून मी तुम्हाला फटाफट दाखवून देतो. मी आता तिकडे जातो, एक आपलं ते बाकी आहे ते मी तुम्हाला आता जाऊन दाखवतो. आता आपण इथे बघा मोरकंड गार्डनला आलेलो आहे. आणि इथे बघा फोटोशूटसाठी खूप छान अशी प्लेस बनवलेली आहे. ब्लू वॉल, आतमध्ये येल्लो पेंट विंडोला. आणि बघा कसलं भारी आहे, सगळे इथे फोटोशूट वगैरे काढतात. आणि इथे पण मित्रांनो फाउंटनसारखं छोटंसं असं ठेवलेलं आहे फोटोशूटसाठी. आणि इथे बघा लाईटी वगैरे लावलेल्या आहे, रात्रीच्या टायमाला खूप छान वाटतं. आणि इथे बघा फोटोशूट वगैरेसाठी एक नंबर जागा आहे. आणि इथे बघा प्री वेडिंग वगैरे सुद्धा सुरू झाली आहे. मला वाटतं सॉन्गचं शूट चालू आहे. हे बघा सॉन्गचं शूट आहे. सेट प्री वेडिंगवाले सेट तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे. म्हणजे तुम्हाला प्री वेडिंग वगैरे करायची आहेत तर तुम्ही इथे येऊन करू शकता. हे बघा वॉल वगैरे लावलेले आहेत काहीच, खूप छान. हे बघा इकडे सुद्धा फोटोशूटसाठी प्लेस आहे. हे बघा इथपर्यंत, तर इथे येऊन तुम्ही फोटोशूट वगैरे सुद्धा करू शकतात या प्लेसमध्ये. चायनाला तर मी कधी जाऊ शकणार नाही, पण आपल्या इथे मित्रांनो चायना बघायला भेटणार आहे. हे बघा समोर मित्रांनो हा एंट्री गेट आहे चायना गेटचा. आणि आता आपण चायना गार्डनला आतमध्ये जाऊया आणि मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये जाऊन. हे बघा चायनीज गार्डन बघा, समोर नाव लिहिलेलं आहे. हे बघा चायनाला मित्रांनो असं गार्डन असतात. हे बघा खाली इथे लेक वगैरे सुद्धा आहे. हे बघा गार्डन बघू शकतात. ॲक्च्युली चायनाला असं गार्डन असतं असं त्यांनी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि इथे वरती बसण्यासाठी पण खूप छान आहे बघा. आणि त्याचा लुक पण बघा मित्रांनो कसा दिलेला आहे. चायनीज गार्डन जे असतात ना किंवा चायनीज घरं असतात ना तसा लुक इथं दिलेला आहे. हे बघा वॉल पण बघू शकतात मित्रांनो. बघा इथे स्केटबोर्डचं सुद्धा आहे इथे. हे बघा तिकडे पोरगा तो बघा स्केट करत आहे. हे बघा एवढा मोठा मित्रांनो इथे स्केटिंगचा आहे, बघू शकतात. हे बघा एवढा मोठा इथे स्केटिंगसाठी आहे. आता जे लोक स्केट करतात त्यांना माहीत असेल प्रॉपर. ते बघा तो पोरगा तिथे समोर करतोय. तर इथे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही येऊन इथे स्केटिंग वगैरे सुद्धा करू शकता. हे बघा तो पोरगा सुद्धा करतोय. तर बघा इथे स्केटिंग ॲक्टिव्हिटी सुद्धा आहे. आणि परत इथे बघा BMX रायडर सुद्धा आहेत. हे बघा BMX गाडी चालवत आहेत, गाडी नाही सॉरी सायकल चालवत आहेत.
ते वाला सुद्धा गेम्सची ॲक्टिव्हिटी आहे बघा. तिकडे सुद्धा स्केटिंग करतात पोरं. हा बघा इकडे आला बघा पोरगा, किती फास्ट आला वरती. वाव, काय टॅलेंट आहे बघा पोरांमध्ये. आणि इथे पोरं बघा इथं सायकलिंग वगैरे करतात. आणि इवन ती पोरगीसुद्धा करते बघा, पोरगीसुद्धा आहे, तीसुद्धा सायकलिंग चालवते. हे बघा स्टंट दाखवत आहेत बघा. वाव, कडक. देख सकते हैं भाई ने कितना अच्छा किया. इथे बघा स्टंट वगैरे सुद्धा करतायत पोरं. बाकी अजून पुढे सुद्धा आहे, पुढे जाऊन बघूया आपण. मित्रांनो इथे टेनिस अँड बास्केट कोर्ट सुद्धा आहे स्पोर्ट्समध्ये. आणि इथे बघा येऊन पोरं खेळत आहेत. तुम्हाला फक्त 20 रुपये तिकीट काढायचं आहे आणि तुम्हाला इथे हे स्पोर्ट्स वगैरे गेमसुद्धा खेळता येणार आहे. ते बघा तिकडे पोरं स्पोर्ट्सचं गेम खेळत आहेत, बास्केटबॉल. आणि इकडे मित्रांनो आतमध्ये बॅडमिंटनसुद्धा आहे. त्या बघू शकतात, बॅडमिंटनसाठी सुद्धा आहे. मला वाटते की तुम्हाला इथे ना असं बुक वगैरे करायला लागत असेल. जे लोक स्पोर्ट्स खेळणारे असतील त्यांनी एकदा तिकडे रिसेप्शनवरती विचारून, तुम्हाला हे सांगतो मी विचारून ॲक्च्युली काय आहे सर्व, की बुकिंग वगैरे करायला लागते का नाही. मी इथे तुम्हाला दाखवून देतो की स्पोर्ट्समध्ये इथे तुम्हाला काय काय बघायला भेटणार आहे. इथे प्रत्येक ठिकाणी असे नावं लिहिलेले आहेत, म्हणजे तुम्हाला कळण्यासाठी खूप सोपं जातं. हे बघा स्केट पार्क आहे हे. तर एवढे सगळे स्पोर्ट्समध्ये इथे तुम्हाला खेळायला भेटणार आहे. मित्रांनो इथे वॉल क्लाइम्बिंगसुद्धा आहे बघा. लहान पोरांसाठी वॉलवरती चढायचं असतं बघा, ते वालासुद्धा इथे ॲक्टिव्हिटी ठेवलेल्या आहेत. हे बघा इथे पुढे असे एकावर एक चढून बघा, असे इथून वॉलवर चढून हात असे एडवून वरती एकावर चढायचं असतं. ते वॉल क्लाइम्बिंग पण सुद्धा इथे तुम्हाला बघायला भेटणार आहे. संध्याकाळचा टाईम झाला आहे आणि आता गर्दी बघू शकतात. लोकांची लाईन लागली आहे. जसं काय राशन दुकानावर लाईन लागते तशी इथे लाईन लागलेली आहे सेंट्रल पार्कमध्ये आतमध्ये जाण्यासाठी. कारण संध्याकाळी खूप छान इथे व्ह्यू असतो आणि ॲम्बियन्स पण खूप छान असतो फोटोशूटसाठी. मित्रांनो ओव्हरऑल मला विचाराल तर एक नंबर एक्सपिरियन्स होता मित्रांनो. 20 रुपये पैसा वसूल एकदम. आता मेन गोष्ट तुम्हाला सांगायची मित्रांनो, तर इथे यायचं कसं काय. तर मित्रांनो तुम्हाला ठाणे स्टेशनला उतरायचं आहे. ठाणे स्टेशनवरनं तुम्हाला ईस्टमध्ये यायचं आहे, बस स्टँड जवळ. बस स्टेशनला मित्रांनो आल्यावरती तुम्हाला कोळशेतसाठी विचारायचं आहे. कोळशेतसाठी तुम्हाला बस भेटेल मित्रांनो, काहीतरी नंबर आहे त्याचा, तुम्हाला बाहेर आल्यावरती कळेल तो. तर 15 ते 20 रुपयामध्ये मित्रांनो एसटी तुम्हाला इथे सेंट्रल पार्कला आणून सोडते. किंवा सेकंड ऑप्शन आहे मित्रांनो, तुम्हाला रिक्षाच आहे. रिक्षा पण शेअरिंगमध्ये तुम्हाला, शेअरिंग नाही सॉरी, तुम्हाला सीटप्रमाणे इकडे नेणार किंवा मीटरप्रमाणे नेणार. आम्ही मित्रांनो बस नाही आम्हाला भेटलेली, बसमध्ये भरपूर गर्दी होती त्यामुळे आम्ही रिक्षाने आलो. 40 रुपये पर पर्सन मित्रांनो आम्हाला त्यांनी इथे सेंट्रल पार्कला आणून सोडलेलं. आणि मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला अजून सांगायची, जर तुम्हाला इथे कॅमेरा वगैरे घेऊन यायचा असेल तर कॅमेराचे मित्रांनो इथे 150 रुपये घेतात. कॅमेरा ठेवायचा म्हणजे कॅमेरा आतमध्ये घेऊन फिरायचा, जर तुम्हाला इथे 150 रुपये घ्यायला लागणार. मोबाईल वगैरे फ्री आहे. एंट्री फी तुम्हाला 20 रुपये. कॅमेरा तुम्ही कोणताही आणू शकतात, पण तो तुम्हाला 150 रुपयामध्ये तुम्हाला आतमध्ये एंट्री देणार. म्हणजे मोबाईल वगैरे सगळं अलाउड आहे. DSLR आणतायत किंवा गोप्रो वगैरे कोणताही कॅमेरा तुम्ही एक्स्ट्रा आणतायत तर तुम्हाला 150 रुपये पे करायला लागणार आहे. बाकी माझा एक्सपिरियन्स तर एक नंबर होता मित्रांनो. तुम्ही आणि तुमच्या फॅमिली बरोबर इकडे नक्की या. पण मित्रांनो संध्याकाळच्या टायमाला इथे तुम्हाला खूप चांगला ॲम्बियन्स भेटेल आणि लाइटिंग वगैरे त्यामध्ये तुम्हाला खूप मजा येईल इथे. म्हणजे ओव्हरऑल तुमचा एक्सपिरियन्स नेक्स्ट लेवल असेल. बाकी मला तर आवडलं. तुम्हाला कसा वाटला हा जो गार्डन आहे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, कारण अजून एक सेंट्रल पार्क आहे नवी मुंबईमध्ये, ते सुद्धा मी एक्सप्लोर करायला जाणार आहे. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय, टाटा, गुड बाय.